नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरात सुख समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी कोणत्या वेळी दिवा लावावा? धार्मिक मान्यतेनुसार घरात सुख समृद्धी राहण्याकरता आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होण्याकरता जेव्हा जेव्हा पूजा केली जाते तेव्हा दिवे आणि धूप नक्कीच लावले जातात. तसेच हिंदू धर्मात पूजेदरम्यान मोहरीच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावण्याची विशेष परंपरा आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकदा पाहिले असेल की लोक संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की संध्याकाळी दिवे का लावले जातात आणि त्यापासून कोणते फायदे मिळतात? त्याबद्दल जाणून घेऊया. दिवा कधी लावावा? शास्त्रानुसार संध्याकाळी साधारण 7:34 दरम्यान घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. कारण धनाची देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात येते. म्हणून संध्याकाळी दिवे लावले जातात, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. घरात नकारात्मक ऊर्जेची उपस्थिती कुटुंबात तणाव आणि भांडणे निर्माण करते असे मानले जाते. कर्जापासून मुक्तता. जर तुम्हाला आयुष्यात कर्जाची समस्या भेडसावत असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. असे मानले जाते की यामुळे कर्ज लवकर फेडण्यास मदत होते आणि कुटुंबातील सदस्यांना आजारापासून आराम मिळतो. राहूच्या दुष्परिणामांपासून मुक्तता. याशिवाय संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने राहूच्या दुष्परिणामांपासून आराम मिळतो असे मानले जाते. कौटुंबिक त्रास दूर होतो. अष्टमुखी दिवा हा 8 दिव्य दिशांचे प्रतीक मानला जातो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 8 मुखी दिवा लावल्याने घरात नेहमीच शांती राहते आणि कौटुंबिक त्रास दूर होतो. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.